हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झाली आणि राज इकडे आज खूपच सॅड आहे। ते का आहे तुम्हाला मी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर सांगेलच बरं का। गुड मॉर्निंग राज। गुड मॉर्निंग मम्मा। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। तर श्री स्वामी समर्थ। गुड मॉर्निंग। मॉर्निंग झाली, मॉर्निंगच्या नंतर दुपार सुद्धा झाली आणि राज स्कूलमधून आला, ड्रेस वगैरे सगळं काही चेंज केला आणि इकडे माझ्याकडे येऊन बसला आणि मला सर्वात अगोदर त्यांनी प्रश्न विचारला की मम्मा आज काय आहे। मग त्याला तर दररोज सोमवारी आपण सांगत असतो की हे शिवमूठ आहे, ते शिवमूठ आहे वगैरे। तर मी सांगितलं त्याला सोमवार आहे आणि चौथा सोमवार आहे। श्रावण महिन्यात 4 सोमवार आलेले आहेत आणि आज शेवटचा चौथा सोमवार आहे। आजची शिवमूठ हे जवस आहे। मग तो बोलला, म्हणजे तो आता प्रत्येक वेळेस तर आम्ही इकडे तिकडेच गावी होतो, एक वेळेस इथे होतो तर तेव्हा तो स्कूलमधून आल्यानंतर मी गेलेली होती। मग आज तो मला विचारत होता मम्मा आज जायचं नाहीये का आपल्याला मंदिरला वगैरे, असं विचारत होता। पण जायचं नाहीये, खरंच प्रॉब्लेम आहे आणि माझी तब्येत पण ठीक नाहीये, त्यामुळे नाही जायचं आहे। तर राज बोलत होता मम्मा मग मी तरी कसा जाऊ सांग, असं सांगत होता। तर मी म्हणलं तू जाऊन ये। तर राज जाऊन आलेला आहे। काय शिवमूठ होती, राजनी पूजा वगैरे काय केली, कशी केली, आपण त्याला विचारणार आहोत। तर मम्मा तू तर जाते तेव्हा व्हिडिओ घेते, मग मी नाही जाते म्हणून व्हिडिओज नाही घेणार आहे का, असं राज बोलत होता। पण राज मंदिरला गेला ना तेव्हा पाऊस वगैरे पण येत होता ना, त्यामुळे काही व्हिडिओ घेणं, मोबाईल घेऊन जाणं त्याला शक्य झालं नाही। पण तो जाऊन आलेला आहे मंदिरला, जवळच्याच मंदिरला जाऊन आला तो। त्याला विचारते मी आज पूजा वगैरे काय केलं, कसं केलं, काय काय घेऊन गेला होता। राज जाऊन आला तुम्ही मंदिरला? हो। काय काय घेऊन गेला होता? मूग नाही रे बाळ, शिवमूठ काय होती आजची? आजची शिवमूठ जवस होती। जवस घेऊन गेलेला। आणखीन काय काय घेऊन गेलो मंदिरला तुम्ही? काय काय नेलं होतं, आठवण कर बरं। मंदिरमध्ये गेलो होतो का नाही? मग सांगा ना काय काय घेऊन गेलं होतं ते तुम्ही, काय काय घेऊन गेलं होतं बाळ? फूल, अगरबत्ती, काड्याची डब्बी, फूल, अगरबत्ती, बेल वाहिला का तुमच्या हाताने बेल? आणखीन गंध घेऊन गेलं होतं। आणखीन आणखीन काय घेऊन गेलो होतो, नीट सांगा। फुलं पण घेऊन गेलो होतो। अगरबत्ती, काढायची डब्बी, पाणी, हळदी कुंकू। सांगा तुम्ही काय काय घेऊन गेलो होतं, लक्षात नाही? पाली, हळदी कुंकू, विभूती। आज मम्मा नाही आली म्हणून राजने पण लक्षात नाही ठेवलंय आणि राज असाच करतो जेव्हा मम्मा सोबत नसते तेव्हा। जाऊन आला मंदिरला आणि आता माझ्यासोबत नाही तर चिडून बसलाय, तू का बरं नाही आली आज, आपण प्रत्येक वेळेस जातो ना मम्मा, तू साडी घालते, तू छान तयार होते, ह्यावेळेस साडी का नाही घातली मम्मा, का नाही गेली मम्मा, हेच चालू आहे राजचं। बघा काय काय म्हणतोय तू मला? मम्मी साडी घाल, जायचं नाही का मंदिरला, साडी घाल, जायचं नाही का मंदिरला, असं का बसली तू, असं बोलत होता स्कूलमधून आल्यापासून। जायचंय आपल्याला। मग जेव्हा जाऊन ये म्हणलं तेव्हा जाऊन तरी आलाय, पण आता इथे मला प्रश्न विचारायला लागलाय की मम्मा तू का नाही आली, तुला नाही यायचं होतं का, जय बाप्पाकडे नाही यायचं होतं का, असं बोलायला लागलं, भांडण करायला लागलं माझ्यासोबत राज। काय म्हणतो राज तुम्ही? मी तुमच्या मम्मी साला तुम्ही मिंटाला काय आलं नाही? माझी तब्येत ठीक नाही ना म्हणून नाही आली मी, सांगितलं ना तुला। आपण नंतर जाऊ ना शंभूला। हो ना। तर आज जाऊन आला, तुम्हाला सांगायचं होतं आजची शिवमूठ पण काय आहे ते, आणि पूजा पण राजने कसं केला, काय घेऊन गेला होता ते पण सांगितलं। पण ना दुसऱ्या श्रावण सोमवारचा थोडासा व्हिडिओज आहे, याच्या मी शेवटी लावून देणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। असेच राजचे आणि माझेच व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, तब्येत ठीक नाही आणि थोडेसे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे समजून घ्याल तुम्ही। दुसऱ्या श्रावण सोमवारचा व्हिडिओ मी याच्या शेवटी नक्की लावेल। तर कसा वाटला आमचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा। कसा वाटला? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा,
कसा वाटता सांगा. सांगा. प्रत्येक शिवमूठ प्रत्येक दिवशीची राजने तुम्हाला सांगितलेला होता. मस्त असं झाला आमचा श्रावणचे व्हिडिओज मस्त असे आले आणि खूप छान तुम्हाला हे वाटलं असेल शंभूचे दर्शन वगैरे घेऊन आमची पूजा वगैरे केलेली पाहून. बंद कर टाक. कुठल्या मंदिरला गेलतो बा? शंभूच्या. आज कोणाचा उपवास आहे? मम्माचा उपवास आहे. योगायोगच म्हणावा लागेल ना की ती राजने त्या दिवशी पण तोच टी शर्ट घातलेला आणि आज पण तोच टी शर्ट घातलेला. फक्त एवढंच की राज त्या दिवशी ना माझ्यासोबत गेलेला शंभूच्या मंदिरला आणि आज गेलेला एकटाच. तो एकटाच म्हणजे फॅमिलीसोबतच गेलेला. बाय बाय फॅमिली. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.